राज्यात बनावट इंजेक्शन आणि औषध विकणाऱ्यांना मकोका लावण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली। यासाठी विधी विभागाकडून कायदेविषयक सल्ला घेतला जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। या प्रकरणात पुणे, नागपूरसह राज्यातील 25 विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। राज्यात बनावट जीवरक्षक इंजेक्शन्स आणि औषधांची विक्री करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध राज्य सरकार कठोर पावले उचलत आहे। रिलायन्स लाईफ सायन्सेसच्या नावाचे बनावट ॲम्ब्युलेरल इंजेक्शन तयार करून महाराष्ट्रात विकणारी आंतरराज्य टोळी उद्ध्वस्त केली असून दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे झिरवाळ म्हणाले। आमदार श्रीकांत भारतीय, विक्रांत पाटील, चित्रा वाघ आणि इतरांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले। नागपूरच्या हितांशी फार्मास्युटिकल्सवरही छाप्यातही असा साठा आढळला। शासकीय विश्लेषकांनी औषध बनावट असल्याचं घोषित केलं असल्याचंही सांगण्यात आलंय। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, मुंबई।